नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनवणे स्टोरीलँड या माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर ऐकूया आजची स्टोरी। ही म्हातारी आजीची स्टोरी आहे। म्हातारी आजी तिचे निधन होते आणि तिला यमराज घेऊन जाण्यासाठी आले असतात। म्हातारी आजी त्या यमराजला विचारते की मला काय मिळणार, स्वर्ग मिळणार का नरक मिळणार। यमराज म्हणतो तुम्ही पूर्ण जीवन देवासाठी अर्पण केले, देवाच्या भक्तीमध्ये अर्पण केले, त्यामुळे तुम्हाला नक्कीच देवाचं धाम मिळणार, स्वर्ग नरक काही मिळणार नाही। ती आजी खुश होते, पण तिच्या आजीच्या मनामध्ये एक विचार येतो की आपण स्वर्ग आणि नरक कसा असते हे बघण्याची एकदा इच्छा होती। मग ती इच्छा ती यमराजकडे प्रकट करते आणि यमराज म्हणतो तुम्ही एवढी भक्ती केलेली आहे तर तुमची ही पण इच्छा पूर्ण करूया। मग यमराज त्या आजीला पहिला नरकामध्ये नेतो। तर नरकामध्ये ओरडण्याचे, रडण्याचे आवाज येत असतात आणि तिथं अशी परिस्थिती असते की 100 फुटावर एक भांडं ठेवलेलं असते आणि त्यामध्ये खीर ठेवलेली असते आणि त्यावर एक चमचा ठेवलेला असतो आणि माणसं सगळी रडत असतात। माझी एका माणसाला विचारते की काय झाले तर तुम्ही का रडताय। मग माणूस म्हणतो की आम्हाला भूक लागलेली आहे भरपूर, पण ती खीर आहे ती उंच एवढं, ती कशी काढायची, त्यामुळे आम्ही रडत आहे, भुकेनं आम्हाला त्रास होत आहे, पण भूक काय भागत नाही। मग असं 4-5 जणांना विचारल्यानंतर तीच माहिती मिळते। पुढे यमराज त्या आजीला स्वर्गमध्ये घेऊन जातो। स्वर्गात बघते तर ती माणसे सगळी आनंदी असतात, एकदम एन्जॉय करत असतात, प्रसन्न असतात। तिथे पण सेम तीच परिस्थिती असते। 100 फूट उंचावर एक भांडं ठेवलेलं असतं, त्यामध्ये खीर असते आणि एक चमचा ठेवलेला आणि ते वास सगळीकडे दरवळत असतो। पण तिथली माणसं एकदम खुश असतात। मग आजीच्या मनात विचारते की खुश कशी काय। मग ती एका माणसाला विचारते की 100 फूट उंचावर खीर आहे म्हणजे तुम्हाला काढता येणार नाही, तुम्हाला भुकेचा त्रास होणार, तरी पण तुम्ही प्रसन्न आहे, हे कसं काय। तो माणूस म्हणतो याचे उत्तर तुम्हाला या काकांकडे मिळेल, या काकांना विचारा। मग त्या काकांकडे आजी जाते आणि विचारते। मग काका म्हणते तुम्ही दहीहंडी करताना मनोरे बघितले आहेत का, जे मनोरे रचून दहीहंडी फोडतात, तशीच आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे। येथे युवा वर्गांचा एक गट तयार केलेला आहे आणि तो गट ती खीर काढतात आणि सगळ्यांना वाटतात आणि आम्ही सगळेजण प्रसन्न आहोत। आम्ही सगळ्यांची मदत करतो, दुःखामध्ये त्यांना सहानुभूती देतो, एकमेकांना सांभाळून राहतो, त्यामुळे एकदम प्रसन्न असतो। असे हे सर्व बघून, स्वर्ग नरक बघून आजी देवाच्या धामला जाते। या गोष्टीचं तात्पर्य असं की आपल्या जीवनामध्ये परिस्थिती एकच असते, आपण आपल्या कर्माने ठरतो की आपल्याला स्वर्ग मिळणार का नरक मिळणार। काही माणसे त्याच परिस्थितीत खाली पडतात तर काही माणसे त्या परिस्थितीत संधी शोधून पुढे जातात। त्यामुळे आयुष्यात चांगले कर्म करा, आपल्या परिस्थितीला दोष देऊ नका, मनस्थिती बदला आणि आयुष्यात पुढे जात राहा। कसे वाटले आजची स्टोरी, आवडली ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आपण भेटणार आहे पुढच्या स्टोरीमध्ये आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।